मनोज जरांगे यांचा मोर्चा जो आहे तो आता पिंपळे निलक यामध्ये आलेला आहे आणि सकाळपासून लोक मनोज जरांगे यांची वाट पाहत आहेत। आपण जर पाहिलं तर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिले जात आहेत। लहान मुलं असतील किंवा इतर लोक असतील ते रस्त्यावरती सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या सकाळपासून खाली बसलेल्या आहेत। आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। तुम्ही कधीपासून आलेले आणि कधीपासून बसले? सकाळी 10 वाजल्यापासून बसलोय। काय बसलाय? ह्यांची वाट बघत। कुणाची वाट पाहता? सारंग महाराजाचे। पण काय मागणी काय त्यांची? आरक्षण पाहिजे ना आम्हाला म्हणून मागणी। सकाळी किती वाजल्यापासून? 10 वाजल्यापासून आहे आम्ही पण ते अजून आले नाही ना? नाही ना आले, मग पाय दुखायला लागले, खाली बसलो आता। बसायचं आता इथपर्यंत बसायचं। ते पण भेटत लहान मुलं पण आहेत तुमच्या? त्यांना पण घेऊन आले, थंडी पण सुरू आहे। मग काय करायचं आता, आपल्याला आरक्षणच पाहिजे ना म्हणून बसलोय। आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते लहान मुलाला घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत मनोज जरांगे या ठिकाणी येणार नाहीत, तुमच्यावर मुलगा आहे तो झोपला आहे, तुम्ही कधीपासून आला? आम्ही दुपारी 2 वाजल्यापासून बसलेलो आहोत। मनोज जरांगे पाटलांची वाट बघत आहोत आम्ही। आम्हाला मराठा आरक्षण हवं आहे त्याच्यासाठी। आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत या ठिकाणी सकाळपासून बसलेले आहेत। लहान मुलं असतील किंवा इतर लोक असतील सकाळपासून मनोज जरांगेंची वाट पाहतात। मनोज जरांगेंना यायला अजून 1 तास जरी असला तरी आरक्षण मिळालं पाहिजे आणि सरकारने त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण केली पाहिजे असं म्हणणं आहे। तुम्ही या ठिकाणी आलाय, लहान मुलं तुमच्या जर पाहिलं आपण मोठ्या प्रमाणावर कुठून आले तुम्ही? आम्ही आता इथून वाकडमधून आलोय। वाकडमधून अजून मनोज जरांगे आले नाहीयेत, सकाळपासून तुम्ही वाट बघता? आम्ही प्रतीक्षेत आहेत त्यांच्या, वाटच पाहतो सकाळपासून। सकाळमध्ये तसे 8 दिवसापासून वाट चालू आहे त्यांची। आमच्या म्हणजे आमची प्रतीक्षा आहे, त्यांच्या प्रतीक्षेत आम्ही उभे आहेत सकाळपासून। तरी ते आम्हाला लवकर भेटावी आमची अपेक्षा आहे, कारण आता लय जीव मेटा कुठे येत नाही। आम्ही पुनावळ्यातून आलेले आहे, दुपारी 2 वाजल्यापासून थांबलेले आहेत, पाटलाची वाट बघताय। लवकर या, सरकारला विनंती आहे लवकरात लवकर आरक्षण द्यावं। आमचा खेळखंडोबा खूप झालेला आहे, पहिलेच 30 वर्ष झालं प्रतीक्षेत आहोत। प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक युवक वर्ग हा रस्त्यावर आज उभा आहे। प्रत्येक परीक्षेची तयारी करून परेशान होऊन गेलेला आहे। पुण्यामध्ये जे शिक्षणाचं माहेरघर म्हणतात त्या ठिकाणी सुद्धा एकही आरक्षणाची गोष्ट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही प्रॉब्लेम येतात आणि एक मार्कावरून आमचे विद्यार्थी राहून जातात, हे कुठेतरी सरकारने लक्षात घ्यावे। जे काही प्रतीक्षा चाललेली आरक्षणाचे ही लवकरात लवकर संपून लवकरात लवकर त्वरित मुंबईला पोहोचण्याच्या अगोदर आरक्षण द्यावे। काय वाटतं? आम्ही इथे विशालनगर मधून आलेलो आहे, दुपारी 2 वाजल्यापासून आम्ही इथेच आहे। तरी आणि जरांगे पाटील किती वेळ लागला तरी आम्ही इथेच थांबणार आणि त्यांची प्रतीक्षा करणार आणि सरकारने हे जाणून घ्यावा की हा मराठ्यांचा आक्रोश जो आज इथे उतरला आहे हे याच्यामध्ये काही खोटेपणा नाहीये, कारण की खरंच समाजाला त्रास होतोय आणि याची सरकारने गंभीरता घेतली पाहिजे आणि लवकरच लवकर आरक्षण दिलं पाहिजे सर्व मराठा। 6 वाजल्यापासून येतो उभा आहे, जरांगे पाटलांची वाट बघत आहे आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे प्रयत्न केला आणि त्यांनी जे लावून धरलेलं आहे त्याच्यासाठीच आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या मागे असणार आहे। आणि मुंबईला जाऊन आणि सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून या विषयामध्ये तोडगा काढावा, नाहीतर हे उपोषण मरण उपोषण चालू राहणारच आहे आणि त्यासाठी आम्ही तळमळीने प्रयत्न करत राहणार आहे। कधीपासून? आम्ही 6 वाजल्यापासून थांबलेलो आहे आज आणि खूप चांगलं होईल आरक्षण भेटल्यावर, आमच्या पिढीला पुढे खूप काम येईल। सो हेच माझं म्हणणं। थँक्यू। आम्ही 6 वाजेपासून थांबलेलो आहे आणि हे आरक्षण लवकरात लवकर मिळालं पाहिजे आणि सरकारनं यात लक्ष घातलं पाहिजे, तात्काळ हे लक्ष घातलं पाहिजे। सरकारने तत्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी जी आहे ती मराठा बांधवांकडून केली जाते। महत्त्वाचं म्हणजे लोक चौकामध्ये सरकार काय भूमिका घेते? कामराज सागर